चला आज बनवायचे मस्त दुधी भोपळ्याचे पराठे. त्यासाठी दुधी भोपळा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आता त्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला आणि नंतर किसणीने किसून घ्यायचे. त्याचं मागचं आणि पुढचं कापून घ्यायचे आणि मस्त त्याचे काप करून मग किसणीने आपल्याला किसून घ्यायचे. कडू असतो तो पण दुधी भोपळा, पण खाऊन बघायचा थोडासा. आणि नंतर मग आपल्याला पराठे करायचे त्याचे. थोडा खाऊन बघितला, कडू नव्हता. आणि नंतर किसून बघितला, किसून घ्यायचं आपल्याला. हेल्दी पराठा आहे मस्त दुधी भोपळ्याचा, पण क्वचित असे कडू असतात तर ते चेक करायचे आपण आणि नंतरच पुढे आपल्याला त्याचं काय करायचं. भाजी वगैरे कोणी भाजी करतं, कोणी पराठे, तर ते करायचे. दुधी भोपळ्याचा ज्यूस पण खूप चांगला असतो, रोज घ्या. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. भरपूर आजारावर आहे दुधी भोपळा. फक्त एवढे थोडासा कडू निघतो, त्याच्यामुळे तो करायचा नाही. आणि आता आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे. एक कापड घ्यायचं आपल्याला कॉटनचं आणि त्याच्यावर ते किसलेला दुधी भोपळा ठेवायचा आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण. हाताने असे दाबून पूर्ण पाणी त्याचं काढायचं आणि ते पाणी आपण फेकायचं नाही. त्या पाण्याचा उपयोग आपण पराठे करण्यासाठी वापरणार आहोत. गव्हाचं पिठामध्ये ते मळायसाठी पाणी. आता हे दुधी भोपळ्याचं आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे बघा. आणि एका ताटामध्ये आता मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे रवा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये एकदम क्रिस्पी आपला पराठा तयार होणार आहे, खाण्यासाठी एकदम टेस्टी. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला हळद, ओवा टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि तेल पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. थोड्या वेगळ्या पद्धतीचा पराठा आहे आपला, मस्त क्रिस्पी. आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला दुधी भोपळ्याचं पाणी घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे. त्याच्याने मळून घ्यायचं आहे पीठ सगळं आपलं. जसं आपण पोळ्यांना मळतो तसंच मळून घ्यायचं आहे पीठ. आणि पीठ मळून झालेलं आहे आपलं. थोड्या वेळ एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे मी. आणि नंतर मग आपल्याला दुधी भोपळ्याचं ते सारण तयार करायचं आहे मस्त त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आता एका बाउलमध्ये दुधी भोपळा घेतलेला आहे, किसलेला मस्त तो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. मी हळद टाकलेली आहे, जिरे पावडर टाकलेली आहे, धने पावडर पण टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी बारीक शेव असते ती पण टाकली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी आपला पराठा तयार होईल. शेव नसली तर मग तुम्ही आपलं फुटाण्याचं पीठ करायचं, ते टाकायचं, म्हणजे एकदम हेल्दी फुटाण्याचं पीठ. त्याच्यामुळे पण खूप छान पराठा तयार होतो. पण मी शेव टाकलेली बारीक. आता एक उंडा घेतलेला आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे पोळीसारखं आपल्याला. दुधी भोपळ्याचं सारण ते मस्त त्याच्यामध्ये ठेवायचं आहे पूर्ण. तुम्हाला ही पद्धत नवीनच वाटेल बघा अशी पराठ्याची. नाही तर आपण असा पुरणासारखा आपलं त्याच्यामध्ये भरतो करतो तसं पण ही नवीन पद्धत आहे थोडीशी वेगळी. याच्याने पराठा बघा एकदम क्रिस्पी तयार होणार आहे आपला.
त्रिकोणी पराठा आपला. आणि परत त्याच्यावर पण आपण सारण टाकायचं आहे दुधी भोपळ्याचं. सारणच म्हणू शकतो आपण. तुम्ही म्हणा सारण कसे काय म्हणताय, सांजुरीला आपण सारण म्हणतो. आणि बघा पूर्ण आता ती आपल्याला मस्त त्रिकोणी पराठा तयार करायचा आहे. दाबून घ्यायचे हाताने असं आणि पीठ लावून मस्त लाटून घ्यायचं आहे आपल्याला त्रिकोणी पराठा. इकडे गॅसवर मी तवा पण ठेवलेला आहे. आणि मस्त आता आपला पराठा तयार झालेला आहे. तो छान मस्त असा तळून घ्यायचा आपल्याला मस्त तुपामध्ये. तूप लावून घ्यायचं आहे बघा. आपण तेल पण लावू शकतो. दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्यायचा आहे पराठा आपल्याला. तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी थोडीशी वेगळी वाटेल, पण तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशाच पद्धतीने आपण मुळाचा पराठा पण अशाच करू शकतो. अशाच प्रकारे पालकचा पराठा, खूप वेगवेगळे पराठे आपण बनवू शकतो अशा प्रकारे. आणि मस्त बघा तळून झालेला आहे पराठा आपला दुधी भोपळ्याचा. तो काढून घेतलेला आहे एका ताटात. आणि आता दुसरं पण आपल्याला करून घ्यायचं आहे. अशीच पोळी लाटून घ्यायची आपल्याला. आणि सारण ठेवायचं आहे मस्त दुधी भोपळ्याचं. परत कढी घालायची अशीच दुमडून घ्यायचं असं. परत त्याच्यावर ठेवायचं आपल्याला. आणि मस्त लाटून घ्यायचं आहे बघा आता पराठा आपल्याला. आणि तो पण मस्त आता तव्यावर टाकून झालेला आहे. तूप लावायचं आहे त्याला पण दोन्ही बाजूनी. तो पण तळून झालेला बघा. असे सगळे आपल्याला पराठे करून घ्यायचे. आणि बघा आता पराठे आपले झालेले मस्त. एका बाउलमध्ये मी छोट्या बाउलमध्ये दही घेतलेले, त्याच्यावर मस्त लाल तिखट टाकलेले, थोडं जिरे पावडर टाकलेली आहे. आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे आपले दुधी भोपळ्याचे पराठे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.